श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे 7 जुलै 2026, वार आहे मंगळवार. तर आजची महत्त्वाची अपडेट असणार आहे, गुड न्यूज असणार आहे बांधकाम कामगारांसाठी. बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे, त्याचबरोबर बांधकाम कार्ड कुणाला मिळणार आहे, ते कार्ड कसं असणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जे पण काही योजनेबाबत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून सांगायचं आहे. तर बघा, आज आहे 7 जुलै. तर आजच्या दिवशी बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी विभागाकडून जी काही आपल्याला नोंदणी केलेली होती क्लेमसाठी, तर त्याची जे कार्ड असतं तर ते कधी मिळतं. तर बघा, ज्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सध्या सुरू झालेली आहे, तर अशा जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट आज सुरू झालेली आहे. तर काल सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट सुरू झालेली होती. तर बघा, ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप आपली अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल, तर बघा धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी त्यांनी आजच आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आणि अपॉइंटमेंट बुक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्याच्या नंतर तुम्ही ती प्रिंट तुम्ही झेरॉक्स काढून आणू शकता. आणि त्यानंतर बघा, जे आपल्याला आरोग्य केंद्राकडून म्हणजे बांधकाम कामगार आरोग्य केंद्र याचं जर कार्ड असतं तर त्यानंतर ते आपल्याला मिळत असतं. तर बघा, हेल्थ कार्ड काढण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागत असतात, तर त्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागत असतं. आणि बांधकाम कामगार विभागाकडून आरोग्याची तपासणी करण्यासाठी आपल्याकडे आपल्या गावामध्ये जे शिबिर राबवण्यात येतं, तर ते शिबिराद्वारे ते लोक येतात आणि आपलं रक्त वगैरे घेतात. त्यानंतर बघा, आपल्याला त्यानंतर जे आरोग्य कार्ड असतं तर ते आपल्याला आरोग्य विभागाकडून मिळत असतं. त्यानंतर दरमहा तुम्हाला जी पण काही आरोग्य बाबतीत समस्या असतील, मग त्याच्यामध्ये तुम्हाला शुगर असू शकते, बीपी असू शकते, किंवा मग तुमच्या मुलांचे काही लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही सुविधा सुरू झालेल्या असतील. त्यानंतर बघा, शुगर आणि बीपीच्या माणसांसाठी, कामगारांसाठी सुद्धा महिन्याच्या महिन्याला गोळ्या औषधं त्यांना पुरवण्यात येत असतात. तर हे झालं आरोग्य केंद्राकडून आरोग्य विभागाचं. तर त्यानंतर बघा, ज्या जिल्ह्यामध्ये आता सध्या अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही, तर अशा बांधकाम कामगारांनी भ्यायची काहीच गरज नाही. तर बघा, ज्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करत आहात, तर ती वेबसाईट जी असणार आहे सतत वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल की ना, आज वेबसाईट चालू आहे की नाही, किंवा मग त्यानंतर वेबसाईट कधी चालू होईल हे काही सांगू शकत नाही. परंतु जर वेळोवेळी तुम्ही जर चेक केलं की वेबसाईट चालू आहे की नाही, तर नक्कीच तुम्ही तुमची अपॉइंटमेंट ही बुक करू शकता. तर आजची माहिती एवढीच आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट जे असणार आहे तर ती बांधकाम कामगारांना बुक करता येणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.